नमस्कार मंडळी, यशोदास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत क्रिसमस स्पेशल व्हॅनिला केक. चला तर मग पाहूया काय-काय साहित्य घेतलंय आपण. सुंदर असा एक केक तयार केलेला आहे आपण आज. तर मैदा, तेल, तूप, साखर, बेकिंग सोडा, व्हॅनिला इसेन्स. तर हे आपण सगळं थोडं मिक्स करून घेणार आहोत आपण. पहिलं दूध घालणार आहोत. कोमट असं दूध घ्यायचंय. तेल, कुठलंही तेल चालेल, रिफाईंड तेल वगैरे, साखर, छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं साखर मेल्ट झाली पाहिजे. छान मिक्स झाल्यावर त्याच्यात थोडंसं व्हॅनिला एसेन्स घालून पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे. बेकिंग सोडा, सोडा घालू शकता, पावडर घालू शकता. मैदा घालून थोडं-थोडं छान मिक्स करून घ्यायचं आहे, की जेणेकरून त्याच्यात गुठळे न होता असं छान मिक्स करायचं आहे. एकही त्याच्यात गुठळी राहिली नाही पाहिजे. छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झालं की आपण बघू शकता, तर हे असं या प्रकारे बॅटर आपलं तयार झालं पाहिजे. तर आपण या केकच्या पॉटमध्ये सगळं मिश्रण काढून घेणार आहोत. सर्व मिश्रण केकच्या पॉटमध्ये आपण काढून घेतलं आहे आता. याच्यात एकही बबल राहणार नाही याची काळजी घेणार आहोत, म्हणून थोडं टॅप करून घ्यायचं आहे. आता आपण गॅसवरच पातेलं 15 मिनटं गरम करायला ठेवलं होतं आणि आता त्याच्यावरच आपण 30 ते 35 मिनटं बेक करणार आहोत. तर आता आपण पाहूया आपला केक 35 मिनिटानंतर तयार झालेला आहे. छान मस्त फुलून आलेला आहे. पाहू शकता आपण. मस्त जाळीदार तयार झालेला आहे केक आपला. आता आपण क्रीम फेटून घेणार आहोत. क्रीम छान एकजीव करून फेटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही रंग वगैरे घालू शकता, पण मग मी पांढराच ठेवलेला आहे. आपला झालेला केक छान मधोमध कापून त्याचे 2 भाग करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला त्याला सजवता येईल. पहा बरं किती सुंदर केक झालेला आहे. थोडंसं पाणी, थोडंसं साखर असं मिक्स करून आपण त्या केकवर पसरवणार आहोत. केक असं केल्याने केक सुंदर मऊ राहतो छान केक. म्हणून थोडंसं हे असं आपण थोडंसं पाणी वगैरे असं साखरेचं पाणी लावणार आहोत आपण. तर असं पूर्ण केकवर पाणी पसरून घ्यायचं आहे साखरेचं. हे झाल्यानंतर आपण आता दुसऱ्या याच्यावर क्रीम छान पसरून घेणार आहोत. जेवढं हवं त्याप्रमाणे आपण कमी जास्त आपल्या हिशोबाप्रमाणे आपण क्रीम पसरवायची आहे. मी आता भरपूर क्रीम लावलेली आहे इथे, पाहू शकता. आणि आता त्याच्यावर व्हॅनिला क्रश त्याच्यावर थोडा मध्ये घालायचा आहे आपल्याला.
व्हॅनिलाचा असं छान चव येणार आहे यामुळे आपल्या केकला. याचा एक थर दिल्यानंतर आपण पुन्हा पाहू शकता आपण व्हॅनिला क्रश अशा पद्धतीचं बाजारात मिळून जातं आपल्याला, ते तयारच मिळतं. थोडंसं मी ड्रायफ्रूट्सची पावडर पण त्याच्यावर स्प्रिंग केलेलं आहे, पाहू शकता. सगळे जे काही आपल्याला आवडेल त्याप्रमाणे ड्रायफ्रूट्स अख्खे तुकडे करून घातले तरी चालतात, पावडर करून घातली तरी चालते. आता आपण दुसरा बेस त्याच्यावर ठेवलेला आहे. पुन्हा आपण पूर्वी पहिलं जसं केलं होतं त्याच पद्धतीने थोडंसं शुगर आणि पाणी असं मिक्स केलेलं ते आपण थोडं थोडं त्याच्यावर पसरवणार आता, जेणेकरून आपला केक मऊसूत छान लागेल. पुन्हा आता आपण पाहू शकता किती सुंदर केक तयार झालेला आहे. तुम्ही पण घरच्या घरी करू शकता. एका वाटी मैद्यामध्ये बघा बरं 1 किलोच्या जवळ-जवळ केक तयार झालेला आहे हा. तुम्ही पण ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये.